पण त्या 5 वर्षात क्लायंट किती कमवतो, विजावी ॲडवायझर किती कमवतो ह्याच्यात खूप तफावत आहे. लोकं तुझ्याकडनं म्युच्युअल फंड करतात तेव्हा तुला किती पर्सेंटेज मिळतात? सो लोकांना असं वाटतं की जेव्हा तुम्ही एका ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्ट करता तेव्हा ॲडवायझर प्रत्येक क्लायंट मागे एक BMW घेतो. तुम्ही जेव्हा ₹100 गुंतवता तेव्हा साधारण कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये ॲव्हरेज अन ॲडवायझर गेट्स अराउंड 0.7 to 0.8%. तुम्ही GST काढला तर अराउंड 0.6%. लाखाला मी ₹1,00,000 गुंतवले नीट ₹1,00,000 गुंतवले एव्हरी मंथ किंवा वन टाईम लमसम जे काय ₹1,00,000 गुंतवले की राहुल कुलकर्णीला ₹600 वर्षाला मिळतात. डिवायडेड बाय 12 ₹50 त्याला महिन्याला मिळतात. मेजॉरिटी क्लायंटची पहिली इन्व्हेस्टमेंट खूप छोटी असते. ₹50 आम्हाला मिळतात, आम्ही क्लायंटवर ₹100 खर्च करतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जशी इन्व्हेस्टमेंट वाढत जाते त्या इन्व्हेस्टमेंटवर आम्हाला ट्रेल कमिशन मिळतं जे 0.6% आहे. पण त्या 5 वर्षात क्लायंट किती कमवतो, विजावी ॲडवायझर किती कमवतो ह्याच्यात खूप तफावत आहे. मी नेहमी म्हणतो दिल्यानेच आपण मोठे होतो. जोपर्यंत तुम्ही कुठेही किचकिचपणा इन टर्म्स ऑफ पैसे केले, देव पण तुम्हाला किचकिचच पैसे देणार आहे.